मला एक अलौकिक आनंद प्राप्त होतो आहे. 2027चा कुंभ अजून दूर आहे, परंतु म्हसरूळ या तीर्थात हा भक्तीचा कुंभमेळाच प्रकट झाला अशी माझी भावना. मंडप देखणा लख प्रकाश, मागे हे जे ऐश्वर्य निर्माण केलंय त्याही भारतभूला, भारत मातेला वंदे मातरम, कृण्वन्तो विश्वम आर्यम आणि पसायदान नावाचं हे प्रकरण आणि सकल संतांच्या प्रतिमा करून हा एक संदेश महाराष्ट्राला या उत्सवाच्या माध्यमातून जाणार आहे. आणि जागतिक लेवलच्या ग्रंथात या उत्सवाची नोंद झाली आहे. गिरीश महाजनांच्या हाताने ते सन्मानपत्र मिळालंय. त्यामुळे सोमनाथजीसह त्यांच्या सगळ्या सहकार्यांना मी धन्यवाद देतो. मंडपात असलेल्या स्त्रिया, भगिनी, माता, पुरुष, आबाल, वृद्ध, तुम्ही सगळे जुन्या आणि नवे, कुणी दे भ प ह भ प, या सगळ्या जणांना कोटी कोटी नारायण. दे भ प म्हणजे देशभक्ती परायण आणि ह भ प म्हणजे हरिभक्ती परायण, गुरुभक्ती परायण, या सगळ्यांना धन्यवाद देतो. तुमच्या ग्रंथाच्या प्रकाशनाच्या महोत्सवाला मी येणार आहे असं निमंत्रण तुम्ही मला आत्ताच दिलं. आबाई म्हणाले होते, मग त्याचं सूतो वाच श्री गणेशा, पुढे आपल्याला काही बोलायचं आहे म्हणून सिनेमा दाखवण्याच्या आधी ट्रेलर नावाचं प्रकरण असतं आणि मग सिनेमा पडद्यावर दाखवतात. त्यामुळं मी सुरुवातच करतो. गणेश विद्या परंपरेच्या तत्त्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार मंडपाच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत व्हावा अशी माझी भावना आहे. प्राकृतिक अस्वस्थतेमुळं लांबूनचा प्रवास झाल्यावर, गाडीतनं उतरल्यावर जरा गरगरल्यासारखं होतं, करमत नाही, पण लोक पाहिल्यावर मन प्रफुल्लित होतं. हे व्यसन झालंय शरीराला. कंटाळा येतो, पण मंडपात पखावज वीणा वाजला की तारुण्य प्राप्त होतं. म्हणजे एखादा अँटीबायोटिक टॅबलेट किंवा लिक्विड नाही घेतलं तरी चालेल. माझ्याकडनं एकोस्प्रिन किंवा रक्तदाबाची गोळी कदाचित चुकते, पण कीर्तन माझं चुकत नाही. कीर्ती आनं म्हणजे मुख, मुखारविंदानं गाणं, त्याचं नाव कीर्तन. किरणजी पखावजाची साथ करतायत, जनकजी आणि मथेंद्रजी मला गायनाची मदत करतायत. अन्य सर्व बुवा महाराज लोकांना मी धन्यवाद देतो. अभंग मोठ्या चरणाचा आहे, वेळ खूप कमी आहे, प्रांगण गच्च भरलंय आणि नाशिकात बऱ्याच वेळेला महोत्सवात मी कीर्तनं केली आहेत, पण म्हसरूळातला आनंद आज जरा माझा अधिकच द्विगुणित होतो आहे. आनंद वाटतोय. स्पीकरची ट्युनिंग अतिशय उत्तम आहे. म्हणजे सुरुवातीलाच तुला मी धन्यवाद देतो. नाही तर रामकृष्ण हरी ते जय विठ्ठलपर्यंत स्पीकरवाल्याचं बुवाचं नातं जुळलं तर योगायोगच. कदाचित पत्रिकेत कुंडली जुळेल, पण मन जुळायला वेळ लागतो. तसं वायरं जोडता येतील, पण ध्वनी जोडायला वेळ लागतो. ते तुम्ही जोडल्याबद्दल धन्यवाद. विणेकरी एवढे थकलेले असून सुद्धा पदन्यास करत जेव्हा तिकडे निघाले तेव्हा मला कळलं की यांचे गुडघे अजून मजबूत आहेत. आजचा अभंग अपरिचित आहे. बाळासाहेब, मी आज कुणाचं नाव घेत नाही, कारण सगळे माझे आहेत आणि मी तुमचा आहे. या सूत्राखाली आजची सेवा आपण करू. तुम्ही माझे ओल्ड अँड गोल्ड स्नेही मित्र आहात. पहिलं पत्र तुमचं आहे मला कुंभ परिषदेचं, याची मला जाणीव आहे. फक्त मंडपात शांतता ठेवा. त्या सोमनाथ दादांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली आणि बिचाऱ्यांनी एवढं सगळं सहन केलं, डोक्यावर केस राहिला नाही त्याचे. एवढे काबाड कष्ट केले आणि मला घ्यायला ते रस्त्यात उभा राहिले. मी काही संपर्कात नव्हतो. मी कधीच फोनवर संपर्कात बहुधा नसतो. विठ्ठल, वरद, मकरंद, ऋषिकेश किंवा अमर ही पोरं फोनवरती असतात. मी 8 दिवस, 3 दिवस, 4 दिवस फोनला विश्रांतीला, सुखाला पाठवत असतो. म्हणजे नांदून दुःखी झालेल्या मुलीला माहेरात पाठवावं तसं मोबाईलला मी विनंती करतो, बाबा तू थकलास, आता आराम कर. नाही तर लोक लगेच फोन करतात, कुठपर्यंत आले, आलात तर या, बरं वाटेल आम्हाला, तुम्ही आलात की आम्हाला बरं वाटतं, हे सगळं तुमचंच आहे. असं एक आघळ पघळ मला बोलला आणि त्याच्या बंगल्यात मुक्काम माझा ठरला. त्याच्या बायकोने त्याला विचारलं, महाराज कधी जाणार आहेत? म्हणलं 21 दिवस इथं थांबणार आहे. तिने नवऱ्याला विचारलं का? म्हणले विश्वाची माझे घर, आईशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची जाहला,
बोलणं आणि वागणं या जमीन आसमानचा फरक आहे. जरा गाणपत्य संप्रदाय आणि गणेश देवता, शांतबाईस, गणेश देवता लोकांना कळावी याकरता मी आज प्रयत्न करणार आहे. कारण मागणी प्रकरण, अद्वैत प्रकरण, ब्रह्मज्ञान प्रकरण, उपदेश प्रकरण, संत प्रकरण, नाम प्रकरणातली अभंग नाना ऐकायला मिळतात, परंतु अपरिचित अभंग घ्यावेत अशी माझी सवय आहे. आदरणीय मत्स्येंद्र महाराजांना ते ठाऊक आहे. परवा तर आमच्याकडे गहिनीनाथ गडला मिनिमम 2.25 लाख लोक कीर्तन श्रवणाला होते. मिनिमम, ही गोष्ट खोटी नाही. आणि 375 क्विंटल साखरेचे गुलाबजामुन होते. किती? माझी जाम जळली, मला शुगर. रसगुल्ले, गुलाबजाम माझ्या समोरून चालले होते. पण काही काळात कृती करण्यापेक्षा डोळे तुम्ही घ्या रे सुख, करता तर काही येत नाही, पाहायला काय हरकत आहे. विठाल विठाल चला, तेवढंच मानसिक समाधान. काही वृद्ध लोक मोबाईल रात्र चाळत बसतात. मी त्यांना म्हणलं हे काय? ते म्हणाले निदान फक्त मानसिक समाधान. एक तरुण पोरग बंगल्यात मोबाईल पाहत होतं. मला त्याची दया आली. मी त्याच्या जवळ गेलो आणि त्याला विचारलं काय पाहतो? तो म्हणला तुम्हाला यातलं कळणार नाही. मी त्याला म्हणालो म्हणूनच मी संन्यास घेतलाय. तुला कळलंय, तू माझा गुरु, न कळणारा मी तुझा शिष्य आहे. पण एक माझा आशीर्वाद ऐक, तू चित्रावर समाधान मान, तुझं लग्न होणार नाही. ज्यांना दृष्टांत कळला नाही त्यांना धन्यवाद देतो. माझ्या आशीर्वादाने अजून तो तसा आहे. आता येणाऱ्या कुंभात त्याला मी संन्यास देणार आहे. हे यातले अर्धे पोरं माझेत कीर्तनकार अनुयायी. आमचा हरिदास पालवे, कविराज आहे, माझा मानसपुत्र ज्ञानेश्वर जळकेकर आहे, हे सगळे माझेच आहेत. त्याचबरोबर भगीरथ काळ्यांचं कीर्तन आहे, सॉलिड कीर्तन करतात, उत्तम प्रेझेंटेशन आहे, उत्तम चिंतन आहे, सगळेच माझे आहेत. गोभक्त आणि सनातन धर्मासाठी जीवाचं समर्पण करणारे आदरणीय संजय महाराज येणार आहेत पाचपोर, सगळेच चांगले आहेत. मी कोणाबद्दल बोलत नाही, सगळेच चांगले आहेत किंवा येऊन गेलेत, सगळेच उत्तम आहेत. आज माझ्या नशिबानं, तुमच्या प्रेरणेनं मी हा अभंग निवडला आहे. मला सकल संत गाथेतल्या जनी जनार्दन स्वामी, रामा जनार्दन स्वामी आणि एका जनार्दन स्वामी आणि विठो जनार्दन स्वामी असे 4 जनार्दन आहेत. त्यापैकी 40 गावच्या बहुल गावातल्या देशपांडे कुळातल्या संत एकनाथ महाराजांचे गुरु असलेल्या जनार्दन स्वामीचा औदुंबरीचा योगी गुरुराय नरहरी या विषयावर बोलायचं होतं. पण तुम्ही आलात आणि ग्रंथाच्या प्रास्तावनेच्या बाबतीत भावना व्यक्त केली, मग मला गणपती स्फुरले आणि प्रेरणा दिली. आजचा विषय स्वतंत्र गणपती आहे. जरा कंटाळवाणे, कारण अपरिचित अभंगात प्रमाण देणं जड जातं. आणि माझा हेतू आहे की टाळकऱ्यांना कमी प्रमाणात 8 दिवसात अधिक पेमेंट मिळावं. कारण आपली माणसं आपली माती आहे ना, आपल्या हातानं आपली माणसं मातीत न घालणं याचं नाव आपली माती, आपली माणसं. त्यामुळं कमी प्रमाणात या सगळ्यांना भरपूर सोमनाथ दादांनी दराड्यांनी द्यावं अशी भावना माझ्यासहित व्यक्त करतो. म्हणजे भेद नको आपल्या कोणात, माझ्यासहित. आजचा शाब्दिक भाव असा आहे, लंबोदरा तुझा शोभे शुंडा दंड. सुरुवात झाली. भारतीय तत्वज्ञानात, सारस्वतात, वेद उपनिषदात, शास्त्रात, आचार्य परंपरेत, आखाड्यात, साधूत, वारकरी परंपरेत, नाथ जतीत 5 देवता मानल्यात. पहिली देवता आहे गणानांपती इति गणपती. हा मनुष्य तुम्हाला पॅन्टीवर शर्टावर असा दिसतोय, पण ब्रह्मसूत्र, उपनिषद, गीता, बृहत प्रस्थानत्रय ऑनलाईन शिकवतात. हे म्हणजे एखाद्या बुवाची धांदळ उडावी एवढा विद्वान मनुष्य आहे. नाही म्हणणं हे तुमचं विनम्रपण आहे. दाढी, कपडे, गंध, माळा, मोठा बुक्का म्हणजे फार मोठा विद्वान आहे असा त्याचा अर्थ नाही आहे. तुम्हाला जे येतं त्याबद्दल मी ही माझी भावना व्यक्त केली आहे. कदाचित तुम्हाला याबद्दल भावना
शब्द नाही कळला तुम्हाला? एका कीर्तनात मी म्हणालो संगीताबद्दल मला प्रेम आहे. एकाने आक्षेप घेतला, कधी भेटत असती? अरे म्हणलं माझं काही वय आता हे भेटायचं. आणि त्यात पुन्हा हा यती धर्म. नाही, तुम्ही बोललात म्हणून विचारलं. तर संगीता नावाची व्यक्ती कन्या पोरगी स्त्री नसून गीतम वाद्यम नृत्यम त्रयम संगीतम उच्चेते. गायन, वादन आणि नृत्य या 3 भूमिकेचं नाव आहे संगीत. आणि त्या संगीताबद्दल माझं प्रेम आहे असं मी त्याला म्हणालो होतो. परंतु मीडिया तंत्राला कीर्तन ऐकणाऱ्यांना सगळं चांगलं कळतं असं काही अजिबात नाही. त्यामुळं समोरासमोर कीर्तन ऐकलेलं कधी बरं आहे, इफेक्ट होत असतो. गण शब्दाचा अर्थ आहे समूह. करेक्ट, बरोबर आहे ना? हे उपनिषदच मानतोय गाणपत्य मी आता. गण शब्दाचा अर्थ आहे समूह. त्याचा पती म्हणजे मालक. क्षमा मागतो. स्त्रीला जसा पती, राष्ट्राला जसा पती, घराला जसा मालक, तसे या देवांच्या सभेतला सभापती कोण? तर नमो गणेभ्यो गणपतीभ्यश्च ओ नमो, नमः सभाभ्य सभापतीभ्यश्च ओ नमो. असं समजा की नाशिकात आज धर्मसभाच आहे. लोकसभा, राज्यसभा, विधान परिषद आणि विधानसभा इंडियन ॲक्ट पिनल कोड घटनेच्या नियमाप्रमाणे मसुद्यात आजही निवडून गेलेले आमदार किंवा निर्माण असलेले मंत्री, कॅबिनेट वा राज्य यांना तहकूब करण्याचं सामर्थ्य आणि कामकाज थांबवण्याचं सामर्थ्य आणि पदच्युत करण्याचं सामर्थ्य घटनेत कोणत्या पदाकडे? खालून मला सांगा. सभापती पदाकडे. तसं अन्य देवी देवता आहेत त्या सगळ्या कॅबिनेट मंत्री आहेत. पण या सगळ्या सभागृहाचा सभापती गणानामपती आहे. कोण आहे? कोण आहे? आवडतंय ना तुम्हाला हे सगळं जरा वेगळं चिंतन? गणपती. गणपती. त्या प्रदीप मिश्रासारखा स्वतंत्र 7 दिवस मी गणपती मांडला तर यांची गर्दी माझ्याकडे होईल. नाही कळलं तुम्हाला? हो, पिंपळाला प्रदक्षिणा मारा, लग्न लगेच होतं. अहो मी 6 महिन्यापासून मारतोय, माझं जुळत नाही अजून, काय करू? आबा बाळासाहेब लोकांना भावच कळत नाही. एका व्यक्तीला मी म्हणालो मला जरा आता स्थळ पहा. ते गोंधळून गेले. स्थळ म्हणजे मठ, मंदिर, आश्रम, गुरुकुल संस्था असा त्याचा अर्थ आहे. स्थळ शब्दाचा अर्थ वैवाहिक जीवन असा त्याने अर्थ लावला. एम.एड झालेल्या एका मुलीला मी विचारलं रज्जूबद्दल तुझं काय म्हणणं आहे? ती म्हणाली लव्ह मॅरेज करून गेल्यापासून ती मला फोन करत नाही. दृष्टांत संपला. तुम्ही नाशिकातले, ग्रामीण भागातले नाही, जरा डोके जागेवर ठेवा आणि कानं मोकळे ठेवा. आणि एखादं वाक्य कळलं तर माना हलवा, म्हणजे मला कळेल की तुम्हाला आत्ता श्रद्धांजली व्हायची गरज नाही. नाही तर प्रवासात किलोमीटरची दगडण, मंडपातली माणसं सारखीच. प्रवास झाला, दगड जाग्यावर, मंडप झाला, कीर्तन झाला, बुवा आला गेला, ड्रोन कॅमेरा फिरला, स्कॅनर आलं, तुम्ही जाग्यावरच. बुवा आला घेऊन गेला, तुम्ही निवांतचे ठेले. तुम्ही काहीतरी घ्या. तुमच्यासाठी चिंतन करतोय. गणपती 5 देवात कॅबिनेट आहे, त्यातही सभापती आहे. 5 कोणत्या देवता? गणपती. शम नाम करोती इति शंकरा. शम नाम सुखम करोती, भगवान शंकर. शिव शब्द कल्याण वाचक आहे. 2 शब्द झाले. सूर्य, सौर ऊर्जा प्रकल्प, लख प्रकाश, तेज. पंचीकरणात तेजाची देवता ही कुठली? म्हणजे केमिस्ट्री, बायोलॉजी, फिजिक्स, पीसीबी ग्रुप मांडताना पंचीकरण. आणि न्यायात कनादांचं पदार्थ ज्ञान. ज्ञानाचा अभाव असेल तर मजा नाही. म्हणून कमी कीर्तनकार असे महाराष्ट्रात आहेत की ज्यांचं आत्ता श्रवण करून कर्ण इंद्रिय तृप्त करावेत. नाही तर ओशाळणं, ओरडणं यावरच कीर्तनाचं जवळजवळ वाटोळं होत आलेलं आहे. त्याचं खेद आणि दुःख वाटतं. श्रोते हो, सूर्य, शंकर, गणपती, विष्णू देवता आणि महिला व बालकल्याण कॅबिनेट भगवती दुर्गा म्हणजे चंडी. मग ती सप्तशृंगी घ्या, चतुशृंगी घ्या, मोहोटा वासिनी घ्या, किंबहुना तुळजापूर वासिनी घ्या किंवा करवीर वासिनी घ्या. मुद्दा एवढाच की तिच्याकडं महिला व बालकल्याण आहे. चंद्राकडं चंद्रमा मनसो जातः, ही मनाची देवता आहे चंद्रमा.
म्हणून तो चतुर्थी आणि चंद्र हा समन्वय आहे. श्रोते हो, या 5 देवता आहेत म्हणून वारकरी संत तर पांडुरंग या देवतेबद्दल अट्टहास मांडणारे आहेत. एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, एक गावे आम्ही विठोबाचे नाम, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. बर सर्वसंगी विटा आला तू एकला आवडसी, एको देवो देवकी पुत्र एव. असा अट्टहास मांडणारा हा संप्रदाय पुन्हा एकदा गणेश या देवतेकडे डुंकून अवलोकन करून पाहत का असावा याचा स्टडी करणं म्हणजे आजचं कीर्तन आहे. विठाल ऋग्वेद प्रतिपादन करतो गणानांतवा गणपती हवामहे. यजुर्वेद प्रतिपादन करतो बसोम सोमा, ही व्याख्या त्याची. उपनिषद अभद्रानि कर्णांत वातैर्धुनेते. पुराण वंदे हंतम श्री गणेशम विद्याश्री सुखदायकम विघ्ननाशाय कार्यादौ यो देवैरपि पूजितः. पुराणाचं वचन आहे. आद्य शंकराचार्य म्हणाले गलद्दान गंडम मिलद्भृंग खंडम चलच्चारुशुंडम जगत्त्रौणशुंडम लसद्दंत कांडम विपद्भंग चंडम शिवप्रेम पिंडम भजे वक्रतुंडम. शंकराचार्यांच्या पर्यंत आपण आलो. आता क्रमाने प्रमाण द्यावी लागतात. ज्ञानोबा तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही सगळ्यात मोठे सारस्वत आहेत, मोठे वैष्णव आहेत, ज्ञातेत, नाथात, वैष्णवात, शांकरी तत्वज्ञानात सर्वत्र तुमचा दिग्विजय आहे. तुमचं काय म्हणणं आहे? ते म्हणाले ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्व असंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी. आता ज्ञानोबराच्या समकालीन संत आहेत भक्त शिरोमणी पांडुरंग परमात्म्याचे लढीवाळ भक्त नामदेवराय. नामदेवरायांना विचारलं तुमचं काय म्हणणं आहे? नामदेवरायांना विचारलं तुमचं काय म्हणणं आहे? ते म्हणाले प्रथम नमन करू गणनाथा, 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 प्रथम नमन करू गणनाथा. उमाशंकराची या सुता, उमाशंकराची या सुता, उमाशंकराची या सुता, उमाशंकराची या सुता. चरणावरी ठेवू माथा, चरणावरी ठेवू माथा, चरणावरी ठेवू माथा, चरणावरी ठेवू माथा. साष्टांगे आता दंडवत, 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 दंडवत. आता वंदू देव ब्राह्मण, आता वंदू देव ब्राह्मण. साष्टांगे आता दंडवत, दंडवत, दंडवत. आता वंदू देव ब्राह्मण, आता वंदू देव ब्राह्मण. वा किरण दादा, ही चाल मला वाटतं तुम्हा सगळ्यांना कळली असेल. वद जाऊ कुणाला शरण ग, नाही कळली? मुडदाड आहेत त्यांना कळतच नाही बाकी. प्रसाद कुंडली कवरदा बाकी काय. आणि त्यांचाही दोष नाही, कीर्तनकारानेच कीर्तनाचं वाटोळ केलंय. त्यामुळे कीर्तन असं असतं काय हा प्रश्न त्यांचा आहे. म्हणून स्वर ताल लय उच्चार प्रबंध प्रक्रिया प्रमेय सिद्धांत अन्वय परिच्छेद विभक्ती प्रत्यय कीर्तनकार स्वच्छ असला पाहिजे प्रतिभेनं आणि वाक्चातुर्य असलं पाहिजे. आणि ज्ञानोबराच्या वचनाप्रमाणे ऐकणाराच्या हृदयाला परतत्व स्पर्श झाला पाहिजे. तर त्या कीर्तनात आनंद आहे. नाही तर कीर्ती
आणि अन म्हणजे मुख. की शब्द पहिला केला की अंधकार आहे आणि दुसरा केला की प्रकाश आहे. प्रथम नमन करू गणनाथा. आणि आरंभाला रूप पाहता जी चाल म्हणालो मी, कळलं का? ती पण एका शास्त्रीय संगीताच्या बेसचीच होती, गडबडीमध्ये लोकांच्या कानावर येत नाही. प्रथम नमन करू गणनाथा. जगातल्या कोणत्याही देवतेला, ऋषींना, आचार्यांना, पंथाला, संताला, ग्रंथाला, कवीला, नाटकाला, लोकनाट्याला, शेतकऱ्याला, विद्येला आरंभ करावा लागतो गणपती या देवतेपासून. आरंभ प्रथम नमन करू गणनाथा. कुणाचा पुत्र आहे? उमाशंकराची या सुता. चरणावरी ठेवू माथा. साष्टांगे आता. भूत भविष्य नाही, वर्तमान कालवाचक. आता साष्टांगे आता. दंडवत प्रणिपात. दंडवत का? दंड उभा करावा, हात सोडावा आणि जमिनीवरती पूर्ण पडावा. दंडवत दंडा परी पूर्ण पडावा. तद्वत शिरस साष्टांग प्रणिपात करावा. काही लोक नमस्कार केल्यासारखं करतात. विठ्ठल दंड काठी पडे दंड काठी पडे यह भलती सवा लोटी देह 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 भलती सवा लोटी. पडिये देह दंड पडे दंड काठी पडिये दंड काठी. देह भलती सवा लोटी देह भलती भलती सवा लोटी सवाल उठी. हा पंचमहाभूताचा देह ऋषींना, संतांना, आचार्यांना, महापुरुषांना वा राजांना प्रणिपात करण्यासाठी काठी पृथ्वीवरती पडावी, मेदिनीवरती. तसा नमस्कार असावा. काही नमस्कार केल्यासारखं करतात. एक प्रियकर एका प्रियसीला बुलेटहून जाताना त्यांनी असं केलं, असं केलं, तसंच ते असं वर गेलं. हेल्मेट मागे, तो पुढे, प्रियसी त्याच्या मागून पुढे. मी मीडियाला विचारलं असं का? ती म्हणाली सती जाण्याचा प्रयोग पुन्हा सुरू झालेला आहे. नमस्कार असा नाही, असा नाही, असा नाही, करकमलाने करायचा आहे. मला काही संन्याशांनी प्रश्न विचारले की दंडी संन्याशीत कुणालाही तुम्ही हात जोडत जाऊ नका. म्हणजे मी उत्तर दिलं, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचे पटशिष्य माझे वंशज होते, त्यांचं नाव दंडवा स्वामी. ते मेलेल्या गाढवाच्या पाया पडायचे, त्यापेक्षा तुम्ही बरे आहेत. हेही ज्यांना कळलं नाही त्यांना धन्यवाद देतो. नमन गणपतीला आहे. नामदेवरायांनी केलं. आता शांतीब्रह्म एकनाथ महाराजाला क्रमवार चाललो आपण. इसवी सन शक संवत्सराच्या स्टेप प्रमाणे ग्रंथात, पुस्तकात, प्रवचनात, व्याख्यानात, कीर्तनात क्रमाने यावेत. असे खालून वर किंवा वरून खाली क्रमाने. बांधकाम करताना पाय आहे की नाही आधी, आणि मग सही घेतली, बॉन्ड लिहिला. आणि माझं जे नाव संन्याशी झालंय ती वकिलांना म्हणालो, नाना माझं हे नाव लावा. वकिलाने विचारलं यातली आई कोणती आहे, बाप कोणता आहे, आडनाव कोणतं आहे. मग मी डोकं लावलं. डोकं जिथे तिथेच लावता आलं पाहिजे. म्हणलं अमृत हा मुलगा आहे, आश्रम हा बाप आहे आणि स्वामी माझे आडनाव आहे. डोकं लावता आलं पाहिजे. एका बाईने मला प्रश्न विचारला, एकादशी पौर्णिमा एकत्र आली तर काय करावं? आता किती मोठी पंचायत आहे ही. अरे 5 तिथ्यांचा फरक आहे, 4 तिथ्यांचा फरक आहे, एकादशी आणि पौर्णिमा. पण लोकांना प्रश्न आहेत, आणि ते मुसलमानात नाहीत, यहुद्यात नाहीत, ख्रिश्चनात नाहीत. ह्या अवलादीला आपल्याच प्रश्न आहेत सगळे. रामाबद्दल, राधेबद्दल, ते कुराणाबद्दल शंका घेणार नाहीत. शंका आपल्याच नालायकांना आहेत. आपलं काय जे आहे ते स्पष्ट आणि स्वच्छ आहे. बोलवा नाही तर नका बोलू. विठाला विठाला. मला प्रश्न विचारला, पौर्णिमा आणि एकादशी एकत्र आली तर काय करावं? मच्छू भाऊ त्यांना मी म्हणालो, एकत्र येत नसती, पण कदाचित आली तर. हे जर तर फार अवघड. सुनीलराव मी पण उत्तर दिलं. मला एक काम कर बाई, खडी साखर आण. किती? 2 किलो आण. हे माझं उपरण घे, पंचा उत्तरी घेतली, यात बांधलं.
मला पाण्यात भिजू घातली, मला त्याला अंकुर फुटू दे आणि त्याची सातळ करून मला जरा भेळ करून खायला दे. ती म्हणे महाराज कसं शक्य आहे हो? मला हे कसं शक्य आहे हो? कळत नाही तर बोंबलू नाही. मुद्दा चाललाय गौरी हाराचा कुमार. गौरी म्हणजे पार्वती. गौरी मिमाय सलीनाणी द्विपदी चतुष्पदी अष्टापदी इत्यादी वेदमंत्र आहे. गौरी म्हणजे भगवती स्त्री शक्ती, तिचा आणि शंकराचा पुत्र गौरी हाराचा कुमार, नाव त्याचे लंबोदर. हो, प्रश्न आमचा तोच चाललाय, लंबोदर गणपती का असावा? गणपतीच्या पोटातलं विज्ञान, पोटातलं विज्ञान. हा, भावना चलत नाही परीक्षा देताना. इकडं गाताना स्वर इकडे तिकडे झाला तर बुवा ॲडजस्ट करतील. गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षेला न चुकलं की ते म्हणतात आळंदीचेच वाटतं बुवा, छान गायलंय, बाजूला बसा. मी विशारद केल्यामुळे मला माहिती आहे आता माझा विषय रद्द आहे. मराठी श्लेष ऐकायला जागे राहत जा, म्हणजे तुम्हाला कळत जाईल. बॉल आल्यावर कॅचर कसा तयार असतो तसे कानं तुमचे तयार पाहिजे. ततक्किम पुढे काय, आता पुढे काय, कॅच घ्यायला. नाही तर काही वाक्य आलं गेलं तरी ते निवांतच. आणि पुन्हा म्हणतात जमलं नाही. तुझ्या बापाने पगार दिला काय मला जमलं? विठाला विठाला. गणपतीचे पोट मोठे का? योग विज्ञान. आपण हठयोग प्रदीपिका घेऊ, गाणपत्य उपनिषद घेऊ, गृत्समद, गालव, गार्ग्य, सुधाकर, मुद्गल, व्यास, भृगु, गणकाचार्य, गौडपादाचार्य आणि शंकराचार्य हे गाणपत्य आचार्य आहेत बरं का सगळेजण. आचिचिनोतीच्या शास्त्रार्थम आचार्य स्थापयत्यती. ज्यांच्या आचरणानं समाज आचारवान होतो त्याला आचार्य म्हणावं. नाही तर स्वयंपाकी काय तो काय सारखाच. काय उपयोग त्याचा? आचार्यांचा उपयोग लोक कल्याणासाठी व्हावा. विठाला विठाला. नाही तर आचार्य म्हणणारी पीठच एकामेकाच्या विरोधात कोर्टात वादात गुंतलेली आहेत, तर जगाचं कल्याण कधी करणार आहेत ते? वारकरी संप्रदाय एवढं प्रभावी माध्यम महाराष्ट्रात भारतात अन्यत्र नाही, हा माझा आत्मविश्वास आहे. जनप्रबोधनाचं केंद्र आहे सातत्याने. ते भांडत बसतायत एकामेकात, वाद घालतायत नॅशनल लेवलला, आणि मीडिया तंत्राला लोकाला वाटतंय खरं काय आणि खोटं काय. लोक शिक्षक आहेत तुम्ही, लोक कल्याण करायचं काम आहे. केवळ मठ मंदिर नाही तर लोक कल्याणार्थ फिरणं पाहिजे. लोक कन्वर्ट होत आहेत काय, अन्य धर्मात जात आहेत काय, शिक्षण चालू आहे काय, फंड मिळाला का, परित्यक्ता आहे का, ती विधवा आहे का, तिला पैसे नाहीत का, घर बांधलं का, पोरं गीता शिकतात का, तुम्हाला फंड पाठवू का, याकरता ह्या नियुक्त्या धर्मपीठांच्या, फक्त प्रसादासाठी नाही. हे जर नाही बोलला आबा तर असंच वाटोळ होत राहील. त्यामुळे बोलणंच गरजेचं आहे. विठाला जनजातीत काम करणं गरजेचं आहे. आदिवासी विभागात जाणं गरजेचं आहे. सर्वधर्म समभावाचं प्रतिपादन करणं गरजेचं आहे. पंथभेद, वर्णभेद, जातीय भेद या सगळ्या तटबंदीला शिथिल करून मी भारतीय आहे, मी हिंदू आहे, मी महाराष्ट्रातला आहे, मी त्या मातेचा पुत्र आहे, या भूमिका निर्माण व्हायला पाहिजेत. श्रोते हो, गणपती देवतेच्या बद्दल चिंतन आहे. तिकडचे लेकर कोणीतरी कार्यकर्ते शांत करा. सहलाल्यासारखं वाटायला लागलंय मला. या लेकरा बाळांच्या त्रासामुळेच मी संन्यास घेतलेला आहे. आणि तेच म्हसुरळात आलं तर मला देहांत प्रायश्चित्त रामकुंडात घ्यावं लागेल. पुन्हा उद्या बातमी लागेल सोमनाथ यांनी दिल्या निमंत्रणाला कंटाळून महाराजांनी देहांत प्रायश्चित्त घेतले. मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा मीडिया तंत्राला. त्यामुळे तुम्ही जरा सावध राहा, ते जरा सांभाळा. मी एक नवीन सिनेमा काढणार आहे. पूर्वी दादासाहेब फाळक्यांनी इथून काढला, मी आता काढणार आहे. आयांनो लेकरं सांभाळा. आणि त्यात इथलेच घेऊ पात्र, चांगले चांगले निवडून. वेळ कमी, मला अभंग फार मोठा आहे. गणपतीचं पोट मोठं का? समजा 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 तुमचं नाक, वरचं नाक
किंवा त्या लेकराचं नाक असं थोडं वळण घेऊन आलं असतं तर लोक त्याच्याकडं पाहताना एक हसले असते, उपहास केला असता, कुचेष्टा केली असती व मीडिया तंत्र आपल्या चांगल्या फोटोला पुस्तिकेला त्याला येऊ दिलं नसतं. विज्ञानाच्या दृष्टिकोनातनं ती विकृती आहे. हे नाक जर इथे असतं, कल्पना करा, हे ओठ जर इथे असते तर जमलं नसतं. जे जिथे लागतं तिथेच योजना त्या नियंत्यानं, त्या प्रजापतीनं, त्या ब्रह्म्यानं या किट्स निर्माण करताना जिथली बिल्डिंग तिथेच, जिथला पॉईंट तिथेच आणि जिथे संधाता तिथेच ते काम केलं आहे. कोणताही नट कुठे बसवलेला नाही, कुठलाही जॉईंट कुठे बसवलेला नाही. हे पोट जर मागे असतं तर हात फिरवायला जेवणानंतर त्रास झाला असता. कल्पना करा तुम्ही. हे जवळची जवळ आहे म्हणून असं करून हे करता येतं. इकडं असतं तर जरा जड गेलं असतं, जड गेलं असतं. म्हणून त्याची कृपा आहे. कबीरांचा एक दोहा आहे, मी म्हणत नाही, कबीरांचा एक दोहा आहे, मी म्हणत नाही, भाव सांगतो. ज्यानी नथनी केली आहे तिचं नाव बायको घेते, पण ज्यानी नाक घेतलंय त्याला विसरते. लक्षात धरा तुम्ही. वाक्य नाही कळलं? ज्यानी नथनी केली आहे त्याचं नाव घेते, पण ज्यानी नाक दिलंय त्याला विसरते. जेने हा जीव दिला दान. विकृत शरीरात काही चालत नाही. तुमच्या सगळ्या जणीला केस उत्तम, सौंदर्य प्रसाधनं, देखणेपण आवडतं की नाही कल्पना करा. माझा काही आक्षेप नाही, आवडतं की नाही, आणि आम्ही त्याच्यावर टीका अजिबात करू नये. एका कीर्तनात असंच म्हणायला गेलो मी, अंगभर कपडे घाला. एक पोरगी म्हणली, गप, तू का कपडे घातले नाही सांग. दुसऱ्या कीर्तनात म्हणालो स्वच्छ राहायला पाहिजे. ती म्हणली, गवत उगवले तुझं बघ काय ते. म्हणून फार बोलण्याचा काळ राहिला नाही, पण जे मांडायचे ते ताकदीने मांडलं पाहिजे आणि जे नको तिथं थांबलं पाहिजे. हेतू एवढाच आहे कीर्तनात, लोकांचं भलं व्हावं, लोकांना कळावं, लोक परिवर्तनवादी व्हावेत आणि परमार्थाच्या पथावरती त्यांचं पाऊल पडावं. महाजनः येन गतस्स पंथः. श्रोते हो, मग पोट मोठं का? त्याचं वैज्ञानिक कारण असं आहे, हेमोग्लोबिनचं प्रमाण कमी जास्त झालं तर पोटाचा आकार कमी जास्त होतो. किडनी प्रॉब्लेम झाला आणि वेळच्या वेळेला देहधर्म झाला नाही तर पोट फुगल्या जातं. क्षमा मागतो. लेकी बाळींना योग्य वेळेला भगवत कृपेनं धारणा झाल्यानंतर तिचं ते उदर मोठं दिसतं आणि नेत्यांचं खाल्ल्यामुळं मोठं दिसतं. ज्यांना कळलं नाही त्यांना मी धन्यवाद देतो. अन्य घोटाळ्यामुळे सुटलेली लेपोट यावर आर्टिकल स्वतंत्र करतात. मधुमेहाची गोळी अशी आहे, काहींचं गोळ्यामुळं अंग जाड होतं आणि काहींचं माझ्यासारखं काष्टवत होतं. नाही कळलं तुम्हाला? लाकडासारखं होतं. मी माझ्या पोटाला घोडी कधी पडू दिली नाही. त्वचा अशी हातात आली पाहिजे, अशी अशी पकडली ना अशी समजावं आपण निरोगी आहोत. ज्याच्या पोटाचं हाताला येत नाही त्याने समजावं आपला काळ जवळ आलेला आहे. लगेच चेकअप करू नका, नंतर निवांत बस. आयुर्बलाईन यशोवरच्या चरकांनी आयुर्वेदात प्रतिपादन केलंय, त्यामुळे पॉईंट टू पॉईंट तुमच्या समोर चिंतन करतो. श्रोते हो, गणपतीचं पोट मोठं का? पृथ्वी गोल आहे आणि पृथ्वीचा गुणधर्म आहे क्षमा. कोणता गुण आहे? हे आता ग्रंथ लिहितायत. गणपतीतलं विज्ञान क्षमा. धरित्री म्हणजे धरा, भूमी, प्लॉट, जागा ॲक्वायर केली, चतुसीमा तपासली, विकत घेतली, बांधकाम केलं. पण ग्रामपंचायतीला, नगरपालिकेला प्लॉट घेतल्यावर बांधायची परवानगी काढावी लागती आणि मोडायची परवानगी काढावी लागती. मग प्लॉट आपला का शासनाचा? श्रीपती म्हणजे परमात्मा या पृथ्वीचा पती आहे. समुद्र वसने देवी पर्वतस्थान मंडले. तिच्यावर पापकृत्य करतात, थुंकतात, जोडे घालतात, तुडवतात, शिव्या गाळ्या करतात, अपशब्द बोलतात, पण ती धरा, धरित्री, मेदिनी, पृथ्वी, जागा तुम्हाला क्षमा करते. तिच्याकडे मोठा व्यापक गुण आहे. कोणता? क्षमा. गणपतीच्या पोटाचा गुण आहे क्षमा धर्म आहे. कोणता? कोणता? क्षमा गुण आहे. मी म्हणत नाही मन ओणी शांती धरा,
लागे दुःख म्हणवणी शांती धरा. शांती परते नाही सुख म्हणवणी शांती धरा. उतराल पैरतीरा म्हणवणी शांती धरा. अन्वय झाला. याकरता शांती नावाचा गुण असला पाहिजे. आबा, माझ्या जीवनात मी खूप दंडी संन्यासी पाहिले लहानपणापासून आतापर्यंत, पण खूप प्रचंड तापट हो. मिठच इथं वाढलं, भाजी इथं वाढली, सोवळंच घातलं नाही, आंबाडा. अरे तुला करायचं काय, गिळणा. घरचे देत नव्हते म्हणून तुझ्यावर वेळ ही आली, आणि देतेत त्यांना कपडेच नाहीत, मिठच चुकलं, हळदच चुकली, तू लावून घे स्वतःला. म्हणून काही लोकांना मुरमुऱ्यावर जगायची वेळ आली. का? स्वभाव दोष. कारण शांती तत्वाचा भंग. शांती प्रदान करता आली पाहिजे, देता आली. कीर्तनात सुद्धा शांत स्वरूपात असते पाहिजे. गाण्यात, वादनात बघा या दोघांची लय कशी मस्तपैकी. उगी धांगडधिंगा नाही, कर्कशपणा नाही, ओशाळणं नाही, किंचाळ्या फोडणं नाही, शांत प्रकारचं चिंतन चाललंय. शांती हा गुण आहे गणपतीच्या पोटाचा. आता दृष्टांत देतो. सामग्रेन समालोचनम परीक्षणम निरीक्षणांचे दृष्टांत. दृष्टांत याकरता द्यायचा आहे सिद्धांत कळावा म्हणून. सिद्धांत काय तो कळावा याकरता सोदाहरण, गोष्ट, वानगी, कथा. पोरगी नांदायला गेली. हिंडोल किंवा शिवरंजनी तुम्हाला जमले तर वाजवा. सहा महिने लग्न झालं आणि पोरगी सुखात नांदायला लागली. तिला माहेराचा विसर पडला. पण 7-8 महिन्यानंतर असा प्रसंग आला की सासू आणि सासरे त्या मुलीला सातत्यानं टोचून बोलत असायचे. मानसिक वेदना झाल्या आणि पूर्णी सांगितलं, मला काही बोला, मारा, कापा, तोडा, पण माझ्या आई बाबांचं नाव घ्यायचं नाही. माझा श्वास आहे, माझा आत्मा आहे, माझी श्रद्धा आहे. हे जग त्याने दाखवलंय. कदाचित मी देव मानणार नाही, पण सकल तीर्थांचे धुरी जे का माता पितरे. आई आणि वडीलच माझे माता पिता आहेत. माझ्या आई वडिलाबद्दल बोलायचं नाही. टपकीने त्या पुरीच्या डोळ्याला पाणी आलं. खाली बसली आणि तिने कसला विचार न करता हळूवार वाजवा, आवाज मोठा नको. बॅग भरली, पिशवी भरली. ऐकताय का, ऐकताय का? आणि नवऱ्याला कानावर घातलं, मी राहणार नाही, निघाले. कल्पना करा, ती संगमनेरवरनं नाशकात आली, मुंबईवरनं आली, गृहीत धरा आली. आईने विचारलं, बाळा तुझं तो रोज निरोप फोन चांगलं आहे, व्हिडिओवर बोलायचीस, फोनवर बोलायचीस, अचानक असं काय झालं? चेहरा सुकलाय, कंठ गदगद झालाय, डोळ्याला पाणी आलंय, कुंकू विस्तीर्ण झालंय, काय ग झालास? केस विस्फुरलेत, काय झालं? डोळे लाल दिसतायत. आई तुला नंतर सांगते, आज चल. 8-10 दिवस माहेरी पोरगी राहिली आणि नाविलाजानं थकलेल्या आईने विचारलं, बाळा मला नाही सांगायचं तर कोणाला सांगणार आहे, सांग ना काय झालं? आई मला कापलं असतं तरी चाललं असतं, पण त्या खाटकांच्या घरी मला तू 20 पाठवलंस. गंध नाही, माळ नाही, गुरुचरित्र नाही, ग्रंथ नाही, मनाचे श्लोक नाही, हरिपाठ नाही, काकडा नाही, पापी लोक आहेत आणि तुमचं रात्रंदिवस नाव घेतात प्रत्येक गोष्टीत. मला ते पटत नाही. पुरीच्या आईने समजून सांगितलं. आता ऐका, उवी पीटी मास्तर, उवी 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 पीटी मास्तर, उवी ऐका. का स्नेहाळ माय तान्हे याची वाट पाहे, ती दिठी आहे हळुवार जे. ज्ञानोबारायची ओवी आहे. का स्नेहाळ माय, लेकीचं लेकराचं भलं व्हावं एवढंच आईला वाटतं. बाई परत आलीस, काय झालं? मला ते बोलतात, मी जाणार नाही. आई म्हणाली, बाळा चिंता. आई नाही तुम्ही चलू द्या, मी माझ्या अभिनयात होतो. असंच झालं माझ्या जीवनात. एकदा एका कापड दुकानात गेलो आणि त्या दुकानदाराने मला असं केलं. मी उठलो. ते म्हणले, का चाललात? कपडा फाडलाय. म्हणलं, तुम्ही असं केलं? ते म्हणले, नाही मणक्यामुळं मला तसं होत आहे. आपलं मस्त नातं ठेवायचं आपल्या दोघांच. तुम्हाला जावाई मानू कमी, काय अडचण आहे? एकामेकाला प्रेम द्यायचं. श्रुतो का स्नेहाळ माय तान्हे याची वाट पाहे, ती दिठी आहे हळुवार जे. आहा हा, डोळ्यात पाणी आलं. आईने विचारलं, बाळा किती जरी बोलले
तर तू कुंकू लावलंस, गोत्र बदललंय, तुला तिथे नांदायचंय, चल मी बॅग भरते, मी येते. आईनी पोरगी हाताला धरली, बॅग भरवली आणि तिकीट काढून ती माहेरातून पुरीच्या सासरवाडीत गेली आणि विणबाईला नमस्कार केला, हात जोडला, हात जोडला, हात जोडला बरं का. आणि त्यांच्यात चर्चा सुरू झाली. विणबाईला हात जोडला आणि पुरीच्या आई पुरीच्या सासूला म्हणाली, आई साहेब काही पुरीकडनं चुकलं असलं तर क्षमा करा, अपराध पोटात घ्या. काय घ्या? क्षमा करा, अपराध पोटात घ्या. मग असं पोट फाडलं आणि अपराध आत टाकले असं झालं का? MS बोलवला मास्टर ऑफ सर्जर, पोट फाडलं, अपराध आत टाकले, वर पुन्हा टाके दिले, असं झालं का? नाही, भावना करायची. काय करायची आहे? भावना. एका मूर्खाने मला प्रश्न विचारला, तुम्ही सूर्याला पाणी देता, सूर्य सहस्र योजने लांब आहे, हे पाणी वर कसं जातं? म्हणलं सांगतो, आधी माझं उत्तर दे. तुझा मुलगा कुठे? मला लंडनला आहे. दिवाळीला आला यावर्षी नाशिकला? नाही आला. मग आईवडिलाला पाया पडला? म्हणे नाही, फोनवरनंच नमस्कार केला. म्हणलं फोनवरनं नमस्कार, नाशिकात कसा आला? तुम्हाला भावना? म्हणलं ही सुद्धा भावनाच, ही भावनाच आहे ना. श्रद्धेवर सगळं चलतं. तरणी बाण पोर डॉक्टरच्या केबिनला जाती, श्रद्धा आहे की नाही? भावना आहे की नाही? बोला ना. बांगड्या भरताना हात देतो हातात, भावना आहे की नाही? नमस्कार करतो, भावना आहे. विप्र घरात जातो, भावना आहे. संतांची पाद्यपूजा होती, भावना आहे. भावना नसेल तर राष्ट्र टिकणार नाही, राज्य टिकणार नाही. भावनेमुळे रामराज्य झालंय, सुराज्य झालंय, शिवराज्य झालंय. भावना महत्वाची. भावेबी न देव न कळेने संदेह, गुरुविना अनुभव काहीसा कळे. प्रश्न विचारलाय. पुरीनी हात जोडले, आई माझं काही चुकलं नाही फार, पण त्या बोलतात म्हणून मी राग आले होते. आणि सासूबाई म्हणाली, तुम्ही आलात ना, काही चुकलं असेल तर सोडून द्या, तुमची लेक आहे तशी ती माझी लेक आहे, विषय संपला. म्हणजे काय? म्हणजे काय? अपराध सहन करणे, क्षमा नावाचा गुण असणे, पोटात घेणे म्हणजे चुकलेल्यांना पुन्हा जवळ घेणे. गणपती चुकलेल्या गणपत्य भक्तांना जवळ घेतो, म्हणून त्याचं उदर लंब आहे, मोठं आहे. लंबोदरा तुझा शोभे. आता लंबोदरात पोटाचं झालं, शोभे शुंडा दंड. आता दंडाबद्दल बोलतो. ज्ञानोबारायाची दिंडी, निवृत्तीनाथ दादाची दिंडी, मुक्ताईची दिंडी, सेगावची दिंडी, हजारो दिंड्या पंढरपूरला जातात आणि माऊलीचा सोहळा पालखी रस्त्यानं चलतो. तेव्हा पालखी तळावर 15 लाख 20 लाख लोक. आरतीच्या वेळेला चोपदाराच्या हातात एक चांदीची काठी असते. बोला ना, बोला बोला बोला. आणि त्यांनी वर केली की 15 लाख लोक शांत होतात. इथे टाळ्याची जागा होती. चांदीची काय किंमत आहे, काठीची काय किंमत आहे? पण तो ज्ञानोबारायांचा चोपदार आहे, नाथरायांचा आहे, तुकोबारायांचा आहे. काठी अशी धरली की लोक शांत उभा राहतात. का? काठी शिस्तप्रियतेचं प्रतीक आहे. दंड, दंडोस्मी दंडोस्मी. राजे लोक चुकल्यावर आचार्यांच्या समोर बसायचे, कान धरायचे, चुकलो म्हणायचे, त्याने दंडाचा स्पर्श करायचा आणि पुढे चांगलं वागायला सुरुवात करायची. लंबोदरा हे मोठ्या पोटावाल्या गणपती, शोभे शुंडा दंड. गुगलला शुडा शब्द आलाय. त्या गुगलवाल्या बाईला अनुनासिक कळत नाही, कारण ती भारतातली नाही. नाही कळलं तुम्हाला? चुकीचेच रस्ते दाखवती ती. दायने मोडो, दायने मोडो. गल्ली गल्लीत फिरवलं पुण्यात तिने परवा मला. तरी वरच मला म्हणला, आईचं कधी ऐकलं नाही, हिचं काय ऐकतात. अजून एक विनोद करतो. पुत्रेशना, दारेशना, लोकेशना, वित्तेशना सगळ्या सोडता येतात, कळलं का? पण लोकेशन सोडता येत नाही. नाही कळलं? ह्या कुटीत, ज्या कुटीत त्या कळल्या पाहिजेत. सोडताच येत नाही कलियुगात जगत असताना प्रातिभाषिक सत्तेत. शोभे शुंडा दंड. तसं तुझं नाव आहे, वक्रेन तुंडेन सहा इति वक्रतुंडा. भक्त सरळ आला तर सुमुखाच्या सरळ तोंडाचा गणपती, आणि वाकड्या शिरला तर वक्रतुंड. ए यथामाम प्रपद्यन्ते स्तांस्तथैव भजाम्यहम. टिट फॉर टॅट, ग्रामर जशास तसे. सरळ आलात मी सरळ, वाकड्या शिरलात वक्रतुंड. पण कधी कधी माझी शुंडा वर केल्यावर शोभून दिसते, म्हणून लंबोदरा तुझा शोभे शुंडा दंड.
आणि करीतसे खंड दुश्चिन्हांचा. चतुर्थ आयुधे शोभताती हाती, चतुर्थ आयुधे शोभताती हाती भक्ताला रक्षिसी निरंतर, भक्ताला भक्ताला रक्षिती निरंतर, भक्ताला रक्षिती निरंतर, भक्ताला रक्षिती निरंतर, भक्ताला वागवा. भक्ताला भक्ताला रक्षते निरंतर. भक्ताला रक्षते निरंतर, भक्ताला 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 रक्षते, भक्ताला रक्षते निरंतर, भक्ताला रक्षते निरंतर. चतुर्थ आयुधे शोभताती हाती, असे हातात काही असल्याशिवाय आपलं या कलियुगात भारतात महाराष्ट्रात सुरक्षित जगणं अवघड आहे. म्हणून पुरी आता येणाऱ्या काळात कराटे, बॉडी बिल्डर, बॉक्सर, शस्त्र अस्त्र विद्येनं तयार पाहिजेत. कारण आहे पापकृत्य करणारे लोक, हिंदुत्वाला बदनाम करणारे लोक, वर्णसंकर करणारे लोक, पोरींचं पलायन करणारे लोक, बालवयात बलात्कार करणारे लोक, आपली पोर बाहेर गेल्यावर सुरक्षित घरात यावी असं वाटत असेल तर एका पोरीनं 2 पोरं मारावी तेवढी ताकद तिच्यात असली पाहिजे. लक्षात घ्या. कारण यत्र नारीस्तु पूजनतेर म्हणते तत्र देवताः. तुमच्यामुळं देश सन्मानित आहे, तुमच्यामुळं सुखात आहे. कित्येक आईवडिलांच्या डोळ्याचं पाणी मी पुसलंय. महाराज, पुरीच्या बाबतीत परवा प्रकरण घडलं, तिला खूप समजावलं, परंतु ती त्या परधर्मातल्या एका युवकाला बळी गेली आणि तिला खूप समजावलं, पण काही बदल होत नाही. काही करता येतं का? अरे जेव्हा तुम्ही करायला पाहिजे होतं तेव्हा दुर्लक्ष केलं. मी एक वाक्य बोलू का? स्वातंत्र्य अभियुक्ती म्हणजे स्वैराचार नाही. शिका, लंडन, फ्रान्स, जपानला जा, तुम्ही UPC MPC व्हा, परंतु स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह. स्वधर्म जो बापा तो नित्य यज्ञ जाण पा. अन्य धर्माकडं आपण वाईट पाहायचं नाही, पण माझ्याकडं कोणी पाहत असेल तर त्याला शिक्षेस पात्र करणं पाप नाही, असा शिवरायांचा इतिहास आहे. लक्षात घ्या. इंद्रजमी जंब पर वाढव सदंब पर रघुकुल राज पर सेर शिवराज आहे. आपण न्याय नीतीनं वागलं पाहिजे. श्रोते हो, गणपतीच्या हातात काही शस्त्र आहेत. ग्रामीण भागातला सामान्य शेतकरी, त्याच्याकडे रिव्हॉल्वर नाही, स्टेनगन नाही, कट्टा नाही, रायफल नाही, ऐकताय ना, गुप्ती नाही, तरवार नाही, काय त्याच्याकडं, गदा नाही, सुदर्शन नाही, काय त्याच्याकडं, खांद्यावर कुऱ्हाड, एक दांडा, लाकडी काठी आणि त्याला कुऱ्हाड. श्वापद आला तरी संरक्षण, काट्याकुपाट आल्या तरी संरक्षण, झाडं लावायचे असले तर कंपाऊंड वालला कुऱ्हाड कामाला येते. घरात स्वयंपाक करायचा, त्या काळात गॅस नाही,
सौर ऊर्जा प्रकल्प नाही, इलेक्ट्रॉनिक काही वस्तू नाहीत, आणि स्वयंपाक करायचा आहे. मग काही वाळलेले काष्ट लाकडं तोडून बांधून मुळी डोक्यावर आणायची आणि घरात थकलेल्या बाईनं चूल पुतीरं करून आल्यावर 15 लोकांचा स्वयंपाक करायचा. पण त्या प्रेमळ ग्रामीण भागातल्या भगिनीचा पाणी टाकून भाकरीवर फिरवलेला हात होता ना, तो कृपेचा होता. याच्या जाणीवा तुम्हाला असल्या पाहिजेत. कृपेचा होता. हे फिजान बजगरण काय ते पाणी चिकट कोणतं ते पाणीपुरी ही अशी फुगलेली असती, फोडायची मध्ये टाकायचं. मला वांती झाली त्यांनी. अरे आईने केली भाकरी, साधी पोळी चपाती, चटणी मिरचीन पिठलं, जगातलं सगळ्यात मोठा पदार्थ लक्षात धरतो. का? आईचा हात आहे, पत्नीचा हात आहे. म्हणून मी व्याख्या केली आहे, घरी असतात ती बोंड आणि रस्त्यात मिळतात चवीची ती भजे. भजे खाल्ल्यावर पित्त वाढतं आणि बोंड खाल्ल्यावर प्रकृती सुधारते. पाकशास्त्रातल्या नवीन पोरींना पुरणाची पोळी जड आहे, जरा खानदेश बागलान कस मादे किंवा चोपडा जळगाव इकडे गेलं मालेगाव सटाणा की त्या मांडे करतात माता भगिनी. मोठी कौशल्य आहेत. आता नवीन पुस्तक निघाली पाकशास्त्राची. समान डाळ घ्यावी, समप्रमाणात गुळ घ्यावा, शिजवावं, पुरण पात्रातनं काढावं, ते स्मूथ करावं, जरा सुकू द्यावं, त्याला चटका द्यावा. मग कणिक पोळपाट बेलण्याने आकाराला आणावी, तिचे 3 पडदे करावेत, त्यात टाकावं, बंटीला शाळेत सोडावं, घरी यावं, गॅसकडं पाहावं, तेव्हा पुरणाचं जळगाव व्हावं. कशाला जगन ते मरायला? कल्पना करा. मच्छिंद्र महाराज एक वाक्य बोलू का? पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभवजन्य ज्ञानाला भारतात जास्त किंमत आहे. लक्षात. मी उपनिषद वाचलंय, मी प्रभाकर वाचलाय, मी पंचदश अरे वाचले, पण प्रेझेंटेशन काय? लोकांच्या हृदयाला घर. सातारकरांची कीर्तनं, दुंडा महाराजांची कीर्तनं, मामांची कीर्तनं, नथुबाबांची कीर्तनं, साखरे महाराजांची कीर्तनं हृदयाला टच का होत होती? शास्त्रींचं कीर्तन टच का होतं? विद्वत्ता आणि आचरण आणि मग बोलणं. 4 आयुध आहेत हातात. एक परशु म्हणजे कुऱ्हाड आहे. शेतकऱ्याचं प्रातिनिधिक काम केले गणपतीने. देह संरक्षणार्थ हे माझ्याकडे कुऱ्हाड. ही काम मिळाली, याच्या मागे इतिहास आहे. बालवयात कार्तिक स्वामी, गणपती आणि अशोका कुमारी शंकराची संतती आहे. कैलासात खेळताना परशुरामजी आले. कुठनं? महेंद्र पर्वत चिपळून रत्नागिरीवरनं कैलासात. राग आला. कोण रे तू? मी गणपती. तू रे? कार्तिक. तू ग? अशोका कुमारी. माझा स्वामी कुठे? म्हणजे शंकर. ध्यानस्थ होते ते. काय रे? हा त्रिंबक चाप धनुष्य गाडी गाडी म्हणून खेळतायत, काही वाटतं तुम्हाला? परशुरामजीला राग आला. हातातला परुष घेतला आणि फेकून मारला. गणपतीला वाटलं ब्राह्मण ऋषी आहे, तपस्वी आहे, खाली कशाला पडू द्यायचा? दातावर झेलला. सत्तेला या जुन्या नव्या धर्मसत्तेचा अंकुश असावा लागतो. फंडासाठी लांगूल चालन नाही करायचं. हे या साहेब, हे काय या साहेब, कशाला या मारायला? त्या आमदाराचा बाप पिऊन मेला आणि कीर्तनकार म्हणतो साहेबांचे वडील फार परमार्थातले होते. 50-60 हजारासाठी विकलास का रे? आम्ही मरू पण लांगूल चालन करणार नाही. विठाला विठाला. याला धाबा पुरला नाही, बाबा पुरला नाही, गाड्या पुरल्या नाहीत, आणि यांनी कीर्तनात म्हणायचंय फार मोठे परमार्थ प्रेमी होऊन गेले. खालच्या बाया म्हणल्या पिऊन पडायचा गल्ली, तुला काय माहिती, बस खाली. त्यांना अनुभव होता. अंकुश माहूत सडपातळ असू द्या आणि हत्ती बलदंड असू द्या, पण बिघडलेल्या हत्तीला, मदोन्मत्त हत्तीला आखाड्यात आम्ही अनुभवलंय गेल्या अनेक वर्षापासून. माहूत बसला की सूक्ष्म टोकानं टोचवलं की हत्ती सोंडवर करतो, चित्कार करतो आणि गुडघे टेकवतो. का? त्या माहुताच्या अंकुशात ताकद आहे. धर्मसत्तेचा अंकुश बारीक आहे आणि हत्ती राजसत्ता आहे. पण राजसत्ता नावाच्या हत्तीला बिघडल्यानंतर धर्माचा अंकुश टोचला की करेक्ट काम होतं. याकरता आपण प्रभावी असले पाहिजे.
4 आयुध सांगितलेत. चतुर्थ आयुधे शोभताती हाती आणि भक्ताला रक्षिसी सप्ताहा पुरते. चातुर्मासापुरते नाही, अखंड अशा प्रकारचं चिंतन आहे. भव्य रूप तुझे उंदीर वाहना आणि नमन चरणा करीत असे. जरा पुरोगामी आणि सायंटिस्ट थोडा शिकला की तो शंका घेतो, एवढा मोठा गणपती आहे आणि एवढ्या छोट्या उंदीरावर शोभतय का हे? सगळ्या चुकीच्या कल्पना आहेत. मला मोठ्याने बोंबलू नको, तू आधी पाणी नेत जा. ही अशी शंका झालेला एक विज्ञानवादी 4-5 पोरं फिरायला निघाले आणि ते का वारकऱ्याला म्हणाले, दत्त भक्ताला म्हणाले, बाबा कसला देव आहे, अफूची गोळी आहे, हे चुकीचं आहे. म्हणजे एवढं मोठं कवठाचं झाड आहे, खोड एवढं, फांद्या अनंत, फळ एवढं, क्रिकेटच्या बॉल एवढं, आणि काय देव आहे? काशीफळ भोपळा खाली आहे, खोड एवढं, पानं एवढे, फळ एवढं, काय देव आहे? हे फळ वर पाहिजे होतं आणि ते फळ इथे पाहिजे होतं. जेवले, गप्पा मारल्या, माल घेतला आणि झोपले. माल नाही कळत तुम्हाला? समप्रमाणात घेणे. आवाज ओळखीचा वाटला वाटतं. जमतंय ना कीर्तन? सोमनाथराव कुठे आहेत? अरे वाघ किती म्हातारा झाला तरी डरकाळी मोठीच असती, लक्षात घ्या. मला कधी चिंता वाटत नाही, आज त्यांचं कीर्तन झालं, उद्या त्यांचं, आपलं कसं? अरे आपलं कसं? आपलं होणारच आहे, होणारच आहे, तरच उभा राहावं, नाही तर न राहिलेलं बरं. नाही कळलं तुम्हाला? समर्थांचा श्लोक आहे, मरावे परी, मी जरा उलटा केलाय, पडावे परी कीर्तिरूपी लढावे. असा पडला म्हणले 6 मतं नाहीत गल्लीत, उभा राहायला कशाला बॉम्ब लायला? म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मी उभाच राहत नाही. न उभारतात मला कायमस्वरूपी राज्यसभेची खुर्ची आहे, कॅबिनेट, त्रासच घ्यायचा नाही. काही काही विचारतात का बसलात? मला खुर्चीसाठी पंचायत समिती, नगरपालिका, झेडपीला लोक मारायला लागलेत, ईश्वर कृपेने सहज मिळाली, तू कशाला जवळ, तू मला बसू देणार. आणि ते 4-5 जण प्याले होते, मी शेजारीच होतो. म्हणले काय देव, काय हे फळ वर पाहिजे होतं. म्हणलं चुकीचं आहे देवाचं, देवाला बुद्धी नाही, तुम्ही फार विद्वान आहे, झोपा. वाऱ्याची झुळूक आली आणि कावठाचं देठ पिकलेलं होतं, नाही कळलं, असं वरून सुटलं आणि दातावर पडलं, वरचा दात आत आणि ओठा शिरला, विदाऊट लिपस्टिक लालबुंद झालं सगळं. मला मेकअप चांगला काय फळ, म्हणलं लोकांवर पडलं. मग मी ऍक्शन केली, म्हणलं हे चुकीचं आहे, देवाला कळत नाही, हे खालचं फळ वर पाहिजे होतं. म्हणलं ते म्हणला नाही नाही हे बरोबर आहे, हे बरोबर. देव चतुर, देवा चतुर, ते 9 मला वेळ दिलाय, 8:52 झालेत, कीर्तन माझं संपलं. वेळ संपलाय, शहरातील लोक आहेत, तुमचा सगळ्यांचा शेड्यूल बिजी आहे, मी रिकाम आहे, काम नाही अवघा झालो, काही धंदाच नाही आम्हाला याच्याशिवाय रोज. त्यामुळे तुम्ही नोकरी आहे, धंदा आहे, व्यवसाय, काम आहेत, तुम्हाला जायचंय, कीर्तन लांबवत नाही. 8:52 झालेत, मी थांबतो, फक्त 2 मिनिट मला द्या, समीक्षा करतो. देवाला जे कळतं ते आपल्याला कळत नाही, म्हणून तो सर्वज्ञ आणि जीव अल्पज्ञ आहे. अल्पज्ञ जीवानी सर्वज्ञ देवाच्या डोक्याला डोकं लावायचं नाही, देवाच्या पायाला डोकं लावायचं. सोपं गणित आहे. आता तुम्हाला विज्ञान सांगतो. एवढं कॅम्प्युटर आहे, केवढं? हे बोला ना, केवढं?
एवढं कॅम्प्युटर, जशी संपत्ती असेल तसं, टेबल जसा असेल तसं, माल असेल तसं कॅम्प्युटर. आणि चालवायला फाईल ओपन करा, सेव्ह करा. ती कोण आहे इथं? मग इथं हत्ती बांधायला पाहिजे होता, खेकडा बांधायला पाहिजे होता, बेडूक बांधायला पाहिजे होता, रेडा चालला असता. विज्ञानालाही माहिती आहे, दिसायला लहान आहे पण कामाला चतुर आहे. बरोबर आहे ना? हा संगणक आणि तो गणक. संगणक म्हणजे गणपती, ज्ञानप्रधान. त्यालाही माऊस म्हणजे उंदीर आणि यालाही उंदीरच. उंदीरच का? उंदीराचा एक गुण चांगला आहे, तो फाईल ओपनही करतो, ऐकतं का, सेवही करतो. आणि पुढचं ऐका, इकडचं धान्य तिकडं आणतो, इकडचं तिकडे नेतो. हे त्याचं चांगलं वागणं बरं नव्हं. हे गणपतीच्या लक्षात आलं म्हणून त्याला ब्रेक दिला, दाबला. ओले मृत्तिकेचे मंदिर, आत 6 जण उंदीर. काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवा. आपल्याही देहगावाच्या खोलीत 6 विकाराचे उंदीर आहेत. ते छिद्र पाडतात, न पडावं याकरता दाबलीला बरा. ही विज्ञानवादी गणपतीची भूमिका आहे. म्हणून भव्य रूप तुझे उंदीर वाहना, नमन चरणा करीत असे. तुझे नाम घेता दोष जळताती, आणि कळी काळकापती तुझ्या नामे. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा दिगंबरा लंबोदरा, हे भजन आहे. राधे गोविंद भजन आहे. सियाराम भजन आहे. गणपतीचं नाव घ्यायचं कोणतं? तर नारदानं स्तोत्रामध्ये 12 नावं दिलेत. 12. प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्ता वासस्मरे नित्यं आयुः कामार्थ सिद्धये प्रथमं वक्रतुंडंच इत्यादी. हे 12 नाव आहेत. यातलं कोणतं एक नाव घ्या. 14 विद्या तुझ्या कृपेने येतील, मुके बोलतील वेदघोष. त्याला वेदाच्या स्वरिताचे मंत्र स्वच्छ म्हणता येतील. ऋणझुण पायी वाजता तिवाळे, ऋणझुण पायी वाजता तिवाळे, ऋणझुण पायी वाजता तिवाळे, ऋणझुण पायी वाजता तिवाळे. ऐकूनी भुलले मन माझे, मन माझे ऐकूनी भुलले मन माझे, मन माझे. चतुर्थ आयुधे शोभताती हाती, चतुर्थ आयुधे शोभताती हाती, चतुर्थ आयुधे शोभताती हाती, चतुर्थ आयुधे. अचानक ज्ञानेश्वरी हातात आली, लगेच पेज नंबर 1 अध्यायात क्रमांकाला ओवी सापडली मला. अतिशय सुंदर आहे, अतिशय सुंदर ओवी आहे. देखा काव्य नाटका जे निर्धारिता स कौतुका, त्याची ऋण झुणती शूद्र घंटिका अर्थध्वनी. म्हणजे भगवान गणेशाच्या पायात वाजणारे वाळे नुपुर म्हणजे अर्थध्वनी आहे, अर्थप्रकाश आहे. अर्थ नसेल तर जीवनाला अर्थ पाहिजे, म्हणून तर लांब आलो आहे. नाही तर काय अर्थ आहे सुनीलराव? कळलं ना तुम्हाला? थँक्यू, धन्यवाद. तेथ व्यासादिकांच्या मती, तेची मेखला मी रविती, चोखाळपणे झळकती पल्लव सडका. आहा. तरी तरकू तोची परशू, नीतिभिदू अंकुशू, वेदांतु तो महारसू, मोदकू मिरवे. चतुर्थायुधे सांगितले. एके हाती दंतू, स्वभावताची खंडितू, तो बौद्ध मत संकेतू वार्तिकांचा. आहा. नास्तिक मतवाद्यांचं खंडन करण्याकरता गणपतीनं हातात मोदकू घेतलेला आहे आणि एकदंत आहे. चिंतन खूप करता येतील, पण शेवटी प्रसंग आणि वेळ कळावा लागतो. भक्तवत्सला ऐके पार्वती नंदना, ऐके प्रार्थना आहे कुणाला? पार्वतीच्या मुलाला. भक्तवत्सला ऐके पार्वती नंदना, नमन चरणा करीतसे. वेदांतात 3 नमन आहेत: वस्तुनिर्देश, आशीर्वाद आणि नमस्कार. एके ठिकाणी आशीर्वाद मिळावा याकरता नमन आहे आणि एके ठिकाणी नमस्कार करावं म्हणून नमन आहे. लक्षात आलं का? नामा म्हणे आता देई मज स्फूर्ती, वर्णितसे कीर्ती कृष्णजीची.
आता मात्र तुम्ही या शेवटच्या चरणाला मंडपातल्या प्रत्येक जण जागे पाहिजेत. आतापर्यंत गणपती 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 बोललात, टायटल चिंतन तुमचं गणपती झालंय आणि लेखाच्या सांगतेला भाव असा म्हणलाय, वर्णितसे कीर्ती कृष्णजीची संगती लावायची कशी. अथर्वशीर्षातल्या एकाच वचनानं उत्तर मिळतंय, तुम ब्रह्मास्त्वम अंडरलाईन त्वम विष्णुस्त्वम. अथर्वशीर्षातल्या या मंत्राला महाराष्ट्रातल्या संताचं प्रमाण दिलं तर यांना सगळ्यांना कळेल. तुका म्हणे पाही विठ्ठल गणपती तुझा नाही, विठ्ठल गणपती तुझा नाही, विठ्ठल गणपती तुझा नाही. विठ्ठल गणपती तुझा नाही, विठ्ठल गणपती तुझा नाही, विठ्ठल गणपती तुझा नाही. तुकाराम महाराज म्हणाले, जर अंतःचक्षु पटलाने पाहिलं या डोळ्यापेक्षा तर विठ्ठल गणपती तुझा नाही. अजून एक शंका सांगतो. आत्रींचे पुत्र दत्तात्रेय आहेत, दत्तभक्ताच्यासाठी भाव सांगतो. आत्रींचे पुत्र दत्तात्रेय आहेत, पण ब्रह्मवैवर्ताच्या गौतमी खंडात मराठवाड्यातल्या गोदागंगेच्या तीरावरच्या काही तीर्थाचं महत्त्व आलंय. तुम्ही त्यातले ज्ञात आहेत, सांगून जातो. काय झालं, आत्रींना पुत्र अणुसेच्या दरबारात प्रकट झाल्यानंतर ब्रह्मा निघून गेले. ऐकताय काय, महेश निघून गेले, खाली तत्व शिल्लक राहिले विष्णू तत्व. पण ते बालपिशाच्यवत वर्तन पाहिल्यानंतर आईला वाईट वाटलं आणि आई अणुसया म्हणाली, आत्रींना पोराचं भलं व्हावं अशी काही सोय करा. म्हणून दत्तात्रयाला विज्ञान गणपतीच्या चरणाच्या स्वाधीन केले. कुणाच्या 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 विज्ञान ज्ञानमयो विज्ञानमयोसी. राक्षस भुवनला बीड जिल्ह्यात विज्ञान गणपती आहे आणि त्या गणपतीच्या स्वाधीन केलं. गणपती उठले आदरानं आणि दत्तात्रयाला आलिंगन दिलं आणि आशीर्वाद दिला. दत्तात्रया, आजपासून तू पूर्ण गाणपत्य भक्त झाला, तुझी जगात कीर्ती राहील. म्हणून माझा मंत्र सांगतो, लंबोदरा दिगंबरा. म्हणजे दत्तात्रय गणपती एकच, विठ्ठल गणपती एकच, विष्णू गणपती एकच. ही संप्रदायाची सुसूत्रता आहे. बोलताना गाणपत्य मांडला, पण समन्वय लावताना हे गणराया तू विठ्ठलच आहेस, हे दत्तात्रया तू विठ्ठलच आहेस. टेंबेस्वामी म्हणाले, पांडुरंग जटाधर शूलहस्त कृपाणी रे. अरे दत्तात्रया तूच पांडुरंग आहेस, हे पांडुरंगा तूच दत्त आहेस. विमानातनं प्रवास करणाऱ्याला पृथ्वीत सगळं हिरवगार दिसत असतं, खालून चालणाऱ्याला भेद दिसत असतात. विचाराची व्यापकता वाढली की जग समसाम्य दिसायला लागतं. असं दिसावं अशी भावना व्यक्त करत मधलं भजन, हारावाले बुक्का लावणारे टोपी घालून तयार राहा आणि तुम्ही कुणी उठू नका. कीर्तनाची मर्यादा आतापर्यंत जशी पाळली आहे तशीच पाळा. आणि कॅमेरामनला माझी प्रार्थना आहे, आतापर्यंत कॅमेरा माझ्याकडे ठेवला आहे, तुमची एक चूक झाली आहे. खर्च गावकऱ्यांचा आहे आणि चेहरा माझा हे बरं नाही. त्यामुळं कॅमेरा वायर लांब असेल तर इथं या, यांना प्रत्येकाला मी हात वर करायला लावतो. आणि जाऊ द्या महाराष्ट्रात नाशिक येथे गोदेच्या तीरावर रामचंद्राच्या कृपेनं, निवृत्तीनाथ दादाच्या कृपेनं म्हसरूळ या पवित्र गावी नामयज्ञात मंत्रमुग्ध झालेला भाविकांचा वृंद. हात वर करा, हात वर. या इकडे या. तुमची माझी ओळख नव्हती, कॅमेरा मी तर लग्नात तुम्हाला बोलवलं असतं राव. काय या, हात वर करा, हात वर करा सगळेजण. विठोबा रघुमाई, हा 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 हा, जय विठोबा रघुमाई, ब्रह्म एकनाथ जगद्गुरु तुकाराम महाराज, भारत माता की वंदे मातरम. प्रभु रामचंद्र भगवान की जय. विठोबा
निवृत्ती ज्ञानदेव सोपान विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय ओली लेले कोरे वेडी वाकुडी हरी नाही विचारला म्हणे ज्ञानेश्वराला कापाया महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम देव तुकाराम तुकाराम रामकृष्ण हरी आवाज द्या जरा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय श्रीराम जय श्रीराम आज उद्या ऐका काय वाटलं आज